आपले स्वामी कसे दिसत असतील? आपण फोटोत त्यांना पाहतो तसेच दिसत असतील का? तर समकालीन बकरीमध्ये केलेल्या वर्णनानुसार स्वामींची उंची अंदाजे 7 ते 7.25 फूट होती. त्यांच्या पादुकांवरून आपल्याला हे सहज लक्षात येते. स्वामींची नखे कापायला येणारा न्हावी नेहमी सांगत असे की स्वामींची ही नक्की इतकी मुलायम की जणू गुलाबाच्या पाकळ्याच, ती हातानेही तुटत असत. स्वामींची पावले लोण्याहूनही मऊ, त्याच्यामध्ये हाडे आहेत की नाही हेच समजत नसे. स्वामी चिखलातून जरी चालले ना तरी त्यांचे पाय लखलखीत स्वच्छ असत. त्यांचे पोट मात्र गोल डेऱ्यासारखे, जणू सारं ब्रह्मांडच मावले त्यात. स्वामींची त्वचा खूप नितळ आणि हे कोमळ होती. आपले स्वामी मनाचे राजे होते. कित्येक दिवस ते आंघोळ करत नसत, पण कधी कधी दिवसातून 4-4 वेळा आंघोळ करत. तरीही स्वामींच्या शरीरातून सदैव धुपाचा सुगंध येई. स्वामींना सकाळी उठल्यानंतर गोड खायला खूप आवडत असे. त्यामध्ये कधी खीर असे, मसाले दूध असे, तर कधी पनीर असत. स्वामींची जेवणाची ही तऱ्हा तर खूप निराळीच होती. स्वामी कित्येक दिवस, कित्येक महिने हे जेवत नसत, अगदी पाणी सुद्धा घेत नसत. पण कधी कधी